नमस्कार, सुप्रभात. मी वर्षा नलवडे बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक सविस्तर बातमी बघूयात. मित्र पक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा अशा सूचना शिंदेंच्या आहेत अशी सूत्रांची माहिती मिळतेय. महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं काम करू नका, शिंदेंच्या सूचना असल्याची सूत्रांची माहिती आहे. शहांच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना तशा सूचना असल्याची माहिती सूत्र देत आहेत. महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष आहे असं शहांचं वक्तव्य आहे अशी सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत. तुम्ही एनडीएचे प्रमुख, तुमचा सन्मान राखला जाईल असंही अमित शहांनी म्हटलंय. शहांनी एकनाथ शिंदेंना बैठकीत असं आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती आहे. बघूयात पुढची बातमी. प्रबोधनकार ठाकरेंच्या चौथऱ्याच्या बाजूला मनसे आणि ठाकरे सेनेची बॅनरबाजी बघायला मिळते. प्रबोधनकार ठाकरेंची आज पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी निमित्त शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने येणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेतली आमच्या प्रतिनिधींनी, ती आपण बघूया. ज्येष्ठ समाजसेवक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्यांनी अग्रगण्य भूमिका निभावली असे प्रबोधनकार ठाकरे यांच्या चौथऱ्यावर आपण पाहतोय की मनसे आणि शिवसेनेचे एकत्र बॅनर लागलेले आहेत. त्यासोबतच झेंडे सुद्धा लावण्यात आलेले आहेत. महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या अनुषंगाने आता हा पुण्यतिथीचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी त्यासोबतच शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा एकत्र या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील पुढारी प्रबोधनकार ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहे. आपण पाहतोय मनसे आणि शिवसेनेकडून त्यांच्या चौथऱ्यावर आता एकत्रित बॅनरबाजी आणि झेंडे लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि हे चित्र अत्यंत सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. बातमी नागपूरच्या राजकारणातून आहे. नागपूरमध्ये काँग्रेसच्या 221 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिलेला आहे. काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा हा राजीनामा आहे. नगरपंचायत नगरपालिकेमध्ये मनमानी झाल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे आणि त्याच अनुषंगानं 221 पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या राजीनामा दिला आहे. बातमी पुण्यातून येते. पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात 275 जणांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. मुंढवा जमीन प्रकरणात एकूण 275 जणांचा समावेश आहे. जमीन प्रकरणातील 275 जणांना काही मोबदला दिला आहे का या संदर्भात आता सविस्तर चर्चा केली जाणार आहे, माहिती घेतली जाणार आहे. जमिनीबाबत त्यांना हक्क कसा देण्यात आला त्या दृष्टीनं तपास सुरू आहे. मुंढवा जमीन प्रकरणामध्ये शीतल तेजवानींचा देखील जबाब नोंदवण्यात येतोय. सर्वांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. तर तिकडे बावधन दुय्यम निबंधक कार्यालयातील 20,000 दस्तांची तपासणी केली जाणार आहे. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात निलंबित दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनी नोंदवलेल्या दस्ताची तपासणी केली जाणार आहे. रवींद्र तारू 2023 फेब्रुवारीपासून बावधन कार्यालयामध्ये कार्यरत होते. 2 वर्षांमध्ये रवींद्र तारू यांनी 20,000 दस्ताची नोंदणी केल्याची माहिती आहे. बातमी धाराशिवमधून आहे. धाराशिवमध्ये मुरुम नगरपालिकेमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत आहे. माजी मंत्री बसवराज पाटलांचे बंधू आणि पुतण्या आमने सामने आलेत. बसवराज पाटलांचे बंधू बापूराव पाटील हे भाजपकडून रिंगणात आहेत, तर बापूराव पाटील यांच्या विरोधामध्ये त्यांचा पुतण्या प्रशांत पाटील अपक्ष म्हणून मैदानात आहे. बातमी अतिशय महत्त्वाची आहे. रुपाली ठोंबरे पाटील आणि माधवी खंडाळकर यांच्यामधील वाद पेटणार असल्याचं बोललं जात आहे. रुपाली पाटील यांच्याकडून माधवी खंडाळकर यांना अब्रू नुकसानीची नोटीस देण्यात येते. 10 कोटींची नोटीस भरपाई यावेळेस देण्यात येणार असल्याचं कळतंय. रुपाली पाटील आता माधवी खंडाळकर यांना 10 कोटींची नुकसान भरपाई देण्यासाठी ते कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत. काही दिवसांपूर्वीच रुपाली पाटील यांच्याबद्दल माधवी खंडाळकर यांनी एक पोस्ट लिहिली होती. त्यावरून दोघींमध्ये देखील बराच वाद झाला होता आणि आता हाच वाद पेटणार असल्याचं बघायला मिळत आहे.